शंभो शंभो हर हर महादेव. सागाचा सेकंड डे. हा ॲक्लिमटाईजसाठी ठेवलेला दिवस आहे. इथंच मुक्काम आहे. नॉर्थन हॉलिडे हॉटेल आहे. हॉटेल छान आहे, रूम पण छान आहे. आज सकाळपासूनच पाऊस होता त्यामुळं खाली येताच आलं नाही. आता थोडासा पाऊस उघडला आहे तर थोडं चालण्याच्या प्रॅक्टिससाठी खाली आलेलो आहे. कारण उद्या सकाळी कैलास मानसरोवर परिक्रमेसाठी पोचतो. म्हणजे 11-12 वाजेपर्यंत. तर फक्त 40 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. बॅकपॅकिंग वगैरे आज करायचे संध्याकाळी. 2 दिवसामध्ये म्हणजे नालमपासून ते सागापर्यंत जे काही वातावरण बदलत गेलं आहे त्याची चुणूक लागली. म्हणजे बऱ्यापैकी आहे. थंड हा भाग वेगळा, पण ऑक्सिजन लेवल बऱ्यापैकी कमी आहे. आम्ही 50 मेंबर आहे. आमच्या ज्या टूर ऑपरेटर आहेत शिल्पा देशपांडे, सगळ्यांचेच संध्याकाळच्या वेळेला रोज ऑक्सिजन लेवल चेक करतात. तर साधारण 70 ते 80 या रेंजमध्ये सगळ्यांची भरत आहेत. असं थोडं जरी चालायचं म्हटलं तरी धाप लागते. बरंच वर जायचं आहे. प्रॅक्टिस गरजेची आहे. आज एक छोटी टेकडी आहे समोर. त्या टेकडीवर जाण्याचं प्लॅनिंग आहे संध्याकाळी. बघूया. म्हणजे थोडंसं ॲक्लिमटाईज होऊ, थोडीशी प्रॅक्टिस होईल. कारण चालण्याला पर्याय नाही आहे. फार पुण्यापासूनच ते वेग वाटते. चांगलीच थंडी आहे पण प्रेझेंट आहे. फिरताना मार्केटमध्ये खूप सुंदर वाटतं. स्वच्छ आहे अगदी. हॉटेल पण छान छान आहेत सगळी इथं. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते वातावरण? वातावरण एकदम छान आहे. थंडगार वातावरण आहे. ऑक्सिजन लेवल कमी आहे. बरं. त्याच्यासोबत ॲक्लिमटाईज होण्याचा प्रयत्न सुरू आहे आमचा सगळ्यांचाच. बरं. आणि रोजचे आम्ही 2-2, 4-4 किलोमीटर चालवण्याचं ठरवलं. पण हे का ठरवली यात्रा? म्हणजे कशासाठी तुम्हाला जायचं? यात्रा याकरता ठरवलेली आहे की आपल्याला आत्मिक शांती मिळो, फिटनेस राहील. हाच एक यामागे उद्देश आहे. देवाकडे मागायचं काहीच नाही. देवाकडे मागायचं की नाही. देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे. फक्त आध्यात्मिक प्रगती होते. आध्यात्मिक प्रगती. काय म्हणता देशमुख साहेब? एकदम ओके. तब्येत काय म्हणते? एकदम व्यवस्थित. ऑक्सिजन लेवल एकदम मस्त आहे ना? काही अडचण नाही. काही अडचण नाही. जायचंय पुढे. जायचंय पुढे. पायी प्रदक्षिणा करायची. पायी करायचं. प्रयत्न तर पूर्ण करायचा. बाकी त्याच्या हातात आहे. आपण बोलणार आहेत फक्त. बरोबर. आपण प्रयत्न करायचे. बाकी आपण फार सगळा देवाच्या अंगी टाकून द्यायचा आणि चालत राहायचं. तर तसं आहे. असं या पद्धतीने सगळ्यामध्ये जोश आहे. म्हणजे आज आमचे 50 ते 50 मेंबर जोशमध्ये आहेत. सगळे म्हणतात करायचीच आहे. बाकी देवाची कृपा लागेल. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही यात्रा नक्कीच पूर्ण करू. कारण ज्या ओढीनं आपण इथं आलेलो ती ओढ आता फार म्हणजे जवळ आलेली आहे. उद्या मे बी दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत आम्ही सरोवरावर असू. कैलास मानसरोवर. मे बी तिथं आंघोळ पण होईल. आणि आयुष्यातलं फार मोठं म्हणजे आनंदाचा क्षण असेल तो. चालते. असेच अजून पुढचे पण प्रत्येक टप्प्याचे एक व्हिडिओ होतीलच. शंभो शंभो हर हर महादेव. जय तू ज्ञानेश्वर.